तर आता मी आलेली गंगापूर रोडच्या DIYला आणि इथे गिफ्ट घ्यायचं आहे. तर का घ्यायचं ते नंतर तुम्हाला सांगेलच. तर इथे घड्याळ बघतोय, बघू आता कोणतं गिफ्ट. तर मस्त गिफ्ट घेतला आम्ही आणि आता चाललेलो आहे आम्ही वैभवच्या हॉस्पिटलला. आणि आज तिथेच मुक्काम राहणार आहे. तुम्हाला मी ना मागची वॉटरफॉल दाखवते, इथून थोडेफार दिसत आहे तर दाखवते तुम्हाला. तर आता रात्रीचे 8 वाजले आणि ना तुम्हाला ते व्ह्यू दाखवायचा होता मागचा वॉटरफॉलचा. दिसतोय इतके सुंदर धबधबे दिसत आहे. तर बघू शकता असं फुल. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी आलेली गंगापूर रोडच्या DIYला आणि इथे गिफ्ट घ्यायचं आहे. तर का घ्यायचं ते नंतर तुम्हाला सांगेलच. तर इथे घड्याळ बघतोय, बघू आता कोणतं गिफ्ट. तर त्याच्या आधी पण तुम्हाला DIY मी ना सिटी सेंटरचं दाखवलेलं आहे, पण हे गंगापूर रोडचं DIY आहे. दमून गेली मी. तर बघू शकता इथे तर मस्त छान छान वस्तू, पण आता तेवढा वेळ नाही आहे दाखवायला. चला आता गिफ्ट बघू आपण. काय हो येत आहे? मोठा पण आहे ना. हा मोठा पण आहे आणि चांगला वाटतोय त्याला मला. स्टायलिश नको तो कलर. हा आपल्या बेडला छान दिसत असे कलर. मग तो एक छान डिसेंट आहे ना, ग्रे. हा तो घ्या, काढा. एक भारी. किती दोघांमध्ये यायचंय का? मग हा नाही, हा छान वाटतो मला ब्राऊन वाला. जरा स्टायलिश आहे. व्हाईट पण आहे. हा व्हाईट घ्या, नको ब्राऊन. तो भारी ग्रीन वाला. हा तो चांगला आहे ना तो ऑलिव्ह ग्रीन. कितीला आहे? 470. 260 हा पण किती मस्त आहे. 900ला आहे. आपलं छान आहे ना बेड मध्ये लावलायला. हा 900चा आपण हा घेऊ हॉल मध्ये लावायला असा सध्या तरी. नंतर मला मेटलचा घेईल मी नंतर. पण मग हे 300 नक्की तेवढंच आहे का? किती आहे? 470. हा पण हा एक आहे. हा एक आहे हॉबी स्टाईल. चांगला आहे. 550 पण हा चांगला वाटतो मला. हा डिसेंट वाटतो ऑफिस मध्ये. बाकी मग कलरफुल नको. इथे नवीन आहे ना, तर आम्ही हे घड्याळ चॉईस केलंय. छान आहे, मस्त डिसेंट आहे. ग्रे कलर आहे, व्हाईट आणि आकडे पण मस्त मोठे मोठे आहेत. तर हे आणि इतके छान छान घड्याळचं आहे पूर्ण. तर चला आता चला दुसरं नाही बघायचं काही ना. बघायला आपण बघायला बघू. हे मला भाव असं हे घ्यायचंय आरसा. हा हे बघ असा. आता इथे छान आला आहे. 1200 द्या ना घेऊन मला तसा आपण आलो तर. आरसा बघू शकता छान. हा हे पण मस्त दिसेल ना आपल्या सोफ्याच्या वरती, छान दिसेल. तर बघू शकता की छान 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 मिरर आहे. तर मी घेईलच हा मिरर. मला घेऊन दे बरं का. तर तुम्हाला फास्ट दाखवते सगळं काही काय. गाडीचं स्टेअरिंगचं बघू शकता. खूप बघण्यासारखं आहे, पण बघू आता आपण एखाद दिवशी येऊ सगळं बरं का. बघत झालं मेन काम ना. एक मस्त भेटलं एकदम छान. पाऊस चालू आहे त्या तिकडे. बघू बरं असं बघते. नाही इकडे काय काय हे ते बाऊल बिऊल किती छान आलेले आहे ना. हे बाऊल किती बसते. हा धुवायला चिकन वगैरे धुवायला मस्त आहे ना.
बॉटल्स आहे इथे. हे मला आवडलं. हो ना, आपल्याला आता घ्यायचंच होतं ना आईस बॉक्स. कारण हे मिळणार नाही परत एवढं स्वस्त. तिथे बॅग केला आहे. मग मावेल ना, मोठी बॅग आहे. काय हे बघा. हां हे बरं राहू द्या. जेवढे वाजले तेवढे वाजले. 12 वाजले. किती वाजले आता? 11 वाजले. 11:10. 11:10. परवा उद्या लवकर येऊ फास्ट. लेकिन इनकी जीत अमेरिका की हार करेंगे. वहां होगी जब शॉटपुट या शूटिंग इंडियन मेडलिस्ट से होगी बातें और तर मस्त गिफ्ट घेतला आम्ही आणि आता चाललेलो आहे आम्ही वैभवच्या हॉस्पिटलला. आणि आज तिथेच मुक्काम राहणार आहे आणि उद्या मस्त त्र्यंबककडे फिरायला जाणार. भाज्या घेणार, रानभाज्या. ते पुढचा ब्लॉग येईलच नंतर. तर आता हॉस्पिटलला जाणार आणि आज तिथले डॉक्टर आहे ना, त्यांचं आज सेंड ऑफ आहे. तर त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं ते. तर आता आम्ही मस्त जातो आणि छानपैकी तिथे राहणार आहे ते सेंड ऑफ. आणि आज आम्ही तिथे राहणार आहे आणि तिथला व्ह्यू पण आज तुमच्यासोबत पण शेअर करणार. वियान हाय बोलतोय. कियारा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वियान कियाला सुट्टी म्हणून मास्क घेऊन चाललो आम्ही तिकडे. हो ना. चला तुम्हाला मस्त तिकडचा व्ह्यू पण दाखवणार मी. हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि बाहेरचं ग्रीनरी तुम्ही बघतच असाल. आणि इतके छान धबधबे ना त्यांच्या हॉस्पिटलच्या वरतून. इतके धबधबे वाहत आहे मोठे मोठे. तर तुम्हाला मी नंतर डायरेक्ट वरती टेरेसवर जाऊन दाखवेल धबधबे. इतके सुंदर धबधबे वाहत आहे. आणि विहान घ्यायला गेले खाली उतरून खेळायला. मी बसली, म्हटलं थोडंसं हे खाऊन घेते कारण सकाळी खाल्लंच नव्हतं नाश्ता. तर नाशिक चिवडा घेतलेला आहे इथे, तर तो खाते. त्याच्यानंतर मग जाणार बाहेर. काय रे? अरे हे बघ इकडे भारी नदी इकडे. मग खेळा ना तोपर्यंत. पाऊस आला का मध्ये बस गाडीत. हा तर थोड्या गाडीतच बसतो आणि मग नंतर जाऊ मध्ये. चला आता हे खाऊन घेते पहिल्यांदा. बाहेर उतरली, थोडा थोडा पाऊस पडतोय. इतका छान आवाज येतोय असा पक्ष्यांचा. वॉटरफॉल कुठे आहे वॉटरफॉल? इतका तिथे आणि मागे ना, मागे वॉटरफॉल दिसतो. मम्मी काय? हा छोटीशी नदी. वॉटरफॉल तिकडे अजून. तुम्हाला मी ना मागची वॉटरफॉल दाखवते. इथून थोडेफार दिसत आहे तर दाखवते तुम्हाला. शकता तिथे दिसत आहे अशी वॉटरफॉल. मागे वॉटरफॉल आहे दिसतंय. पण मी तुम्हाला ना टेरेसवरून दाखवेल नंतर, आपल्या हॉस्पिटलच्या टेरेसमधून. मस्त आहे, नुसतं जंगल 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 आहे सगळीकडे. चला बघू शकता किती छान दिसते. असं वाटतं एकदम दिसतं आपली झाडं असतात ना, अशी कलरफुल दिसतंय. वाव काय सुंदर झाड दिसतंय. कियारा इतकं छान झाड दिसते ना, ते खूप भारी दिसतंय. मस्त फोटोज वगैरे काढले, कियाराचे फोटो काढले. तिला अजून थोडेफार फोटो काढेल. तर आता आम्ही ते रूम मध्ये येऊन बसलेलो आहे आणि ना आता कियाराला कलरिंगचं आणलं होतं तर ते आता कलर करणार. आणि बाहेर पाऊस आला ना, मग येऊन बसलो आणि थोड्या वेळाने वरती जाऊ गच्चीवर. तर तुम्हाला वॉटरफॉल दाखवली. इतके छान छान वॉटरफॉल वाहत आहे. आणि बाहेरची सगळ्यात साफसफाई केली, झाडं काढून टाकले. तर बाहेरचा इकडचा व्ह्यू तुम्हाला शेअर करेल तुमच्या सोबत नंतर. इथे कियारा आमची पेंटिंग करणार आहे आता. तर कार्यक्रम झालाय, म्हटलं काही दाखवलं नाही कार्यक्रमाचं. आणि मस्त खाण्यासाठी ना सोनपापडी आणि फरसाण आहे. मस्त आता खातो आणि बाहेरचं वातावरण बघू शकता. मस्त पाऊस पडतोय, मला बाहेर जाताच येत नाही. तुम्हाला व्ह्यू दाखवायचा होता मागचा, पण कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि इथे कियारा पण झोपली होती ना, त्याच्यामुळे मग मला बाहेर जाता आलं नाही कार्यक्रम. तर आता रात्रीचे 8 वाजले आणि ना तुम्हाला ते व्ह्यू दाखवायचा होता मागचा वॉटरफॉलचा. तर तो आता मी उद्या सकाळी दाखवेल कारण कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि आता आम्ही जेवायला चाललेलो आहे आणि कियाराला पण भूक लागली आहे, विहानला पण लागली भूक. तर चला आता जातो, निघतोच. आमची कियारा अशी रेडी झाली, मस्त स्वेटर घातली. आपलीच गाडी आहे.
आहे कर्मचारी ते मध्ये सगळे. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस एकदम चालू आहे. आता आम्ही इकडे आलेलो आहे जेवणासाठी. स्नॅक पॉइंट आहे बघू शकता. तर आम्ही असंच खाणार आहे, चिकन नूडल्स, फ्राईड चिकन राईस किंवा मग चिकन क्लिअर सूप वगैरे ते मागवलेलं आहे. बघू आता काय काय तर तुम्हाला सांगतेच मी. तर तेच इथे बसलेलो आहे आणि आता बघतो की विहान काय खायचं तुला. शेजवान नूडल्स, चिकन शेजवान नूडल्स आणि चिकन लॉलीपॉप सिंगल. तर तेच आता आम्ही ना मस्त काहीतरी आता मागवतो आणि तुम्हाला पण मी दाखवते. थंडी खूप त्याच्यामुळे मग मी एवढं घातलं की याला सूप सांगितलं आहे. आणि बघू आता कसं येतं त्या ठिकाणी. तर अशा मागवलेल्या आहेत त्यांच्या डिशेस. बघू आता काय काय येतं आणि मग तुम्हाला सांगते, दाखवते. इथे छान चायनीज ना, चायनीज वाव चायनीज कॉर्नर आहे. वाव त्र्यंबकेश्वर रोडला आहे वाव चायनीज कॉर्नर. किती भारी ना हे. लवकर लवकर खातात कारण आपल्याला लांब जायचं आहे. इथे नूडल्स आलेले आहे, खूप छान असं स्पायसी आहे, भारी. तर इथे बघू शकता आम्हाला साप दिसला. अशी खूप साप दिसते ना. थांब की विहान मेला आहे. तर बघू शकता बिचारा कसा वळतो, म्हणजे रस्त्याने वळतात तर असे मरून जातात. डॅडी डॅडी हा वाला काय अबा, हा डेंगूच्या या साईडला. त्याच्यावर लिहिलेली ना, बघ ना वाचन तुला. मी नाही असते पण ते काय तर डेंगूचं डेंगू सका काय तो कोणता डेंगूचा जास्त आहे. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही ना उठलो आणि आता वरती चाललो व्ह्यू बघायला आपला धबधब्यांचा. फायनली आपण बघतोय खूप तर आता उठलो आणि इतका पाऊस चालू होता कंटिन्यू रोज म्हणजे रात्रीचा पूर्ण आतापर्यंत पण पाऊस चालू आहे. एकदम थोडं थोडं पडतोय पण इतका कंटिन्यू पाऊस होता. इकडे खूप पाऊस राहतो. तर चला आता मी तुम्हाला मस्त आपला गच्चीवरून मागचा व्ह्यू दाखवते. हा हॉल आहे ना, हा हे करायला कार्यक्रम भारी. तर हा हॉल आहे पूर्ण जिथे कार्यक्रम होतो. हो बापरे, त्याच्यावर चढलीच ना, इतकं भारी आहे. तेव्हा ना कसे धबधबे दिसत आहे. तिकडे तुम्हाला मी धबधबे दाखवते. बघू शकता अशी दिसते आम्हाला, एकदम जवळ दिसत आहे असं मस्त वाहतोय. बघू शकता या साईडला पण आहे इथे. बापरे, तर तुम्हाला दिसत असेल, मी झूम करून दाखवलं. इतकं हे सगळं मागचा व्ह्यू आहे ना जो धबधब्यांचा. तिकडे एक धबधबा आहे, इकडे एक धबधबा आहे. तर सगळं यांच्या टेरेसवरून दिसतो आणि पूर्ण म्हणजे रांगाच आहे पूर्ण तिथपर्यंत. बघू शकता तिथे धुकं पडलेलं आहे, तिथे धबधबा आहे. असा व्ह्यू दिसतोय मागचा. इतकं सुंदर दिसतंय ना, तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून आम्ही इथे येतो. आम्हाला खूप आवडतं इथे हॉस्पिटलला त्यांच्या वैभवच्या. इतकं छान व्ह्यू दिसतात इथं मागे. ओ ओ बापरे, पाणी साचलं का? पडणार ना. आम्ही धरलेले नको, मी ओलं होऊन जाईल मी माझे पाय. तर इथे पाणी साचले बघू शकता. आणि आता इथे इकडच्या बाजून जाऊन बघू आपण व्ह्यू मागचा.
सुंदर आहे, मस्त धबधबे दिसतात. दिसतोय इतके सुंदर धबधबे दिसत आहे, इतकं भारी वाटतंय ना. मला कसं वाटतं तुला की सांगा कमेंट करून. हे मला पान मिळालं नेचरचं का कसलं आहे काय माहिती. ते असं इतकं सुंदर आहे, बघू शकता. झोपलेली होती त्याच्या टेरेसवर, बघू शकता. इतकं भारी नजारा दिसतोय ना. तर मी इथे मला इतकं छान दिसतंय. तुम्हाला सुद्धा भारी दिसत असेल. आता धुकं येतंय पूर्ण आणि सगळं काही दिसत नव्हते. मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलं होतं, ह्या वेळेस पण ह्या जास्त धबधबे आहेत. त्याचं गरज लावून घेतली. खूप हवा आहे इथे. खूप छान छान पेंटिंग काढली. पेंटिंग आहे की स्टिकर आहे काय माहिती. स्टिकर आहे वाटतं. खूप छान छान आहे एकदम. असं सगळं दुकान आलं ना सगळं. दाखवते. वा छोटे छोटे पण धबधबे नाही दिसता. आता दुकान आलं पूर्ण दिसतंय ना. यायला मी आणि खूप मजा आली पाण्यात खेळायला यायला. इकडे आली ह्या साईडने असा व्ह्यू दिसतोय पूर्ण. आता धुकं आलंय आणि इकडे आलं थोडं फिरायला. आणि बोनसाय आहे ते लावून देतो कशात तरी तुम्ही छोट्या. खूप भारी वाटत होतं. पण पाऊस पडतो. मस्त मोठी छत्री घेतलेली आमची. टेबल आहे ना जो कॅम्पिंगचा त्याची छत्री आहे ती एकदम मोठी. ही भारी छत्री एकदम मोठं. पाऊस नाही लागत भारी. चल पटकन चल. त्या तिथे पडलेलं आहे ना त्या तिकडे. तिथे खूप सुटका आहे बरं का. आम्ही इथं थांबतो. हे मला याचे फांद न्यायचे आहे. Oh my God! वैभव गेले पुण्या तिथे. वाघ आहे इकडे. वाघ ना. या झाडाच्या कसल्या या रेड झाडाच्या फांद्या न्यायचे. जे आपल्या नाशिकमध्ये जे मधून लाल पेरू निघतात ना खूप महाग मिळतात. त्याचं झाड इथे वैभवच्या हॉस्पिटलला इतके आले. तुम्हाला दाखवते मी. बापरे खूप आले. तुम्हाला दाखवते. खूप पेरू आलेले इथे आहे ना. वर तिथे 2-3 तोडा ना. पण वरती कसं जायचं. इकडे तुला एक तोडून दाखवतो आपण बघू. हो दाखवा. द्या ना इकडे मला. खा मस्त. हा बघू शकता असा लाल निघतो. तर लाल पेरूचं झाड पहिल्यांदा बघितलं मी इथे. सगळे म्हणजे ही गावरान असतात ना लाल म्हणजे. हो रेअर असा रेअर झाड. रेअरच झाडं लावली. हा ना. बापरे किती भारी आहे. ते वरती आहे का. हा त्यावरती पण मोठे मोठे. हा तोडू का. हा हे आहे ना सीधी. मस्त पेरू मी खाते नॅचरली. मस्त गुलाबी पेरू तो पण खूप भारी एकदम. एक बिया नाही असं ना. एकदम भारी. बघू शकता ह्या केळी. ते 2 घट तोडले होते मस्त आणले होते वैभवने. आणि तुम्हाला एक डिफरंट फुल दाखवते एकदम बघू शकता. वाव अशी जंगलातच आपण फुलं बघू शकतो. किती सुंदर फुल आहे. अजून ते फुल येईल असं. वाव. आणि केळीचं झाड आहे पुत बघू शकता. असं फुल आहे असं खूप भारी एकदम.
मस्त पेरू खाते सकाळी सकाळी. चला. तिथं कुंडी ठेवली होती पा. हा मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं. इथे गणपतीचं मंदिर आहे बघू शकता. आणि असा एरिया आहे आणि इकडे पण झाडं आहेत इकडे पण या साईडला. बघा इकडे पण आहे. हवा आहे. धुका आलेलं आहे. इथून सुद्धा धबधबा दिसतोय. इथून जाऊ इकडून जाऊ. तर आता इथे रूम मध्ये आलो आणि ना बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला आणि आता थोडंसं बंद झालेलं आहे पण जोरात पाऊस येईल. आणि तुम्हाला बघितलं मी वरचा पण एरिया दाखवला म्हणजे मागचा पूर्ण एरिया. मागच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलेलं तुम्हाला मी सगळं. पण ह्यावेळेस धबधबे जास्त आहे आणि भारी दिसतं एकदम वरतून गच्चीवरून. तर असा हॉस्पिटलचा एरिया थोडाफार दाखवला तुम्हाला. मस्त पेरू आलेले ते पण गुलाबी जे मधून गुलाबी निघतात ते पेरू आलेले आहे. आणि केळी तर तुम्हाला दाखवल्याच होत्या. वैभवने आणल्या होत्या घरी तर त्याच केळी इथल्याच केळी होत्या. इतक्या भारी होत्या ना. तर तेच असा माझा पूर्ण व्लॉग होता. आणि काल कार्यक्रम झाला. कार्यक्रमात काही जाता नाही आलं कारण कियारा झोपलेली होती इथे त्याच्यामुळे मला तर काही जाता आलं नाही. आणि भारी झाला. वैभवने मस्त गिफ्ट पण दिलं कालचं आपण घेतलेलं DIY मधून घड्याळ. आणि त्याच्यानंतर मग रात्री जेवायला गेलो. तुम्ही बघितलं असेल भूक पण नव्हती. आणि कालचं तुम्हाला साप तुम्ही बघितलं असेल तर खूप वाईट वाटतं. आता कसं गरमी थंडीचे साप कसे रस्त्यावर येतात आणि रस्ता कसा गरम असतो पण जोरात गाड्या येतात आणि त्याच्यावरून जातात आणि मरतात साप. खूप साप दिसले आम्हाला येता. पण मग तेव्हा हळू गाडी होती आणि तो हलत होता म्हणून मग वैभव बोलली की थांबा थोडंसं आम्ही जाऊन बघतो. तर जाऊन बघितलं तुम्हाला पण दाखवलं. तो हलत होता पण जगणार नाही. खूप वाईट वाटलं होतं मला. तर तेच असं असतं पूर्ण जीवनच तसं असतं सगळ्यांचं. तर आता ना बघू आता काय ट्राय करून जाण्याचं. पुढचा ब्लॉग तुम्हाला काय येईलच तसा. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसं वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.